आज मंडळी आपण गावरान पद्धतीने अगदी झणझणीत अशी चिकन सुक्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी मंडळी बोटं चाटून खाल इतकं अप्रतिम ही रेसिपी तयार होते। चिकन सुक्क बनवण्याची अगदी झणझणीत नवीन पद्धत आहे, तुम्हाला प्रचंड आवडेल। चिकन सुक्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 पाव इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकनचे पीसेस छोटे किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता चिकनसाठी आपलं बेसिक वाटण तयार करायचं, त्यासाठी मिक्सर जारमध्ये भरपूर सारे लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, भरपूर सारी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून या पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतले त्याने चिकन अगदी झणझणीत तयार होईल। आता चिकन सुक्का तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पातेलं ठेवून त्यामध्ये भरपूर सारं तेल ऍड करायचं आहे। छान प्रकारे कढीपत्ता ऍड करून आवडीप्रमाणे खडे मसाला ऍड करायचा, एक बारीक चिरलेला मोठा साईजचा कांदा ऍड करायचा आहे। कांदा छान प्रकारे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, कांदा व्यवस्थितपणे मी इथे ब्राऊन करून घेतले। कांदा जास्त ब्राऊन झाला तर टेन्शन घेण्याची गरज नाही, अगदी चिकनची चव अप्रतिम होते। आता मंडळी ब्राऊन केलेल्या कांद्यामध्ये वाटण ऍड करून आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, वाटण व्यवस्थितपणे मी परतवून घेतलेलं आहे। आता आपल्याला छान प्रकारे यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमच हळदी पावडर टाकून छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला आपण धुतलेले चिकन आहे ते आपण ते ऍड करून द्यायचं आहे। चिकन देखील आपल्याला व्यवस्थितपणे छान प्रकारे मसाल्यांबरोबर कोट करून घ्यायचं आहे। नक्की म्हणजे तुम्ही या पद्धतीने झणझणीत चिकन सुक्क बनवून बघा, अगदी बोटं चाटून खाल। आता म्हणजे गॅस आपल्याला एकदम स्लो करायचे, स्लो फ्लेमवरती आपलं चिकन टाकून द्यायचं आहे आणि ताटावरती आपलं पाणी टाकून लो फ्लेमवरती साधारणतः 8 मिनिटाकरता चिकन कुक करायचं आहे। साधारणतः 8 मिनिटानंतर प्लेट काढायचे। हे बघा, चिकनने पाणी सोडलेलं आहे। आपण यामध्ये थोडंही पाणी ऍड केले आणि चिकनचं जे पाणी आहे ते सुटलेलं आहे। आता चिकन आपल्याला छान प्रकारे मिक्स आउट करून देऊन छान प्रकारे चिकनचे सर्व पीसेस व्यवस्थितपणे टर्न करायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडने चिकन व्यवस्थित कुक होईल। चिकन पलटी करून झालं की पुन्हा पातेलं आपल्याला ताटाने कव्हर करून द्यायचं आहे। लो फ्लेमवरती पुन्हा 8 मिनिटाकरता चिकन खालच्या साईडने कुक करायचं आहे। हे बघा, परफेक्टली तुम्ही 15 मिनिटांनंतर पाहू शकता चिकन आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही असंही चिकन आपलं एन्जॉय करू शकता, अगदी चवीला अप्रतिम तयार झालेला आहे। अगदी मंडळी, संपूर्ण घरामध्ये चिकनचा खूपच अफलातून सुगंध सुटलेला आहे, नुसता धिंगाणा। नक्की ट्राय करा। आता सगळ्यात शेवटी 1 मोठा चमच इतकं काळं वाटण आपल्या चिकनमध्ये ऍड करायचे, मिक्स करायचं आहे। काळं वाटण तयार करण्यासाठी सुकं खोबरं आपल्याला छानपैकी भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटायचं आहे। काळं वाटण रेडी होतं। आता छान प्रकारे काळं वाटण मिक्स केल्यानंतर आपलं चिकन रेडी आहे। गॅस बंद करून गरमागरम चिकन एन्जॉय करायचं आहे। सो मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। हे बघा, चिकन किती मस्त तयार झालेलं आहे। अगदी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल इतकी माझी गॅरंटी आहे। काय मग इतपर व्हिडिओ बघताय तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।